वेतोळी पंचायत समिती या आता आपण बघितलं तर निवडणुका सुरू आहेत, तर याच्यामध्ये जनस्वराज्य शक्ती पक्ष नरके गटाचे काही उमेदवार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी कोणते उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतात? आता सध्या जे निवडणूक जी चालू आहे जिल्हा परिषद आणि वेतोडे पंचायत समिती, ह्या दोन्ही उमेदवार हे आमचे नरके गटाची म्हणजे शिवसेनेचे असून ती दोन्ही उमेदवार विजयी होणार. ह्याच्या मागचं कारण देखील असं आहे की माननीय आमदार चंद्रदीप नरके साहेबांनी आपलं 1 वर्ष कार्यकाळ पूर्ण झाला. ते कळे जिल्हा परिषदमध्ये त्यांनी सध्या 13 कोटीची विकास कामे प्रत्येक गावात 10-20 लाख रुपये असं एकही गाव न चुकता त्यांनी निधी दिलेला आहे. आणि त्या विकासाच्या जोरावरती हे आमचे उमेदवार विजयी होतील हे असं आम्हाला वाटतंय. आणि सांगायचं झालं तर पुढील जर विकास साध्य करायचा असेल तर आज केंद्रात महायुतीचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि करवीर आणि पन्हाळ्याला देखील आमदार हा आपला महायुतीचाच आहे. त्यामुळं चौफेर जर विकास साधायचा असेल तर जनतेला मी विनंती करतो की धनुष्यबाणासमोरील बटन दाबून ते आमचे दोन्ही उमेदवार विजयी करावं, जेणेकरून आपणाला आणखीन कसा विकास होईल ह्याकडे आपणाला लक्ष देता येईल. तर सध्या आपण जर बघितलं तर जनस्वराज्य शक्ती पक्षा किंवा विरोधकांच्याकडून या ठिकाणी भावनिकतेची साथ घातली जात आहे आणि धमकी देऊन या ठिकाणी मतं मागितली जात आहे. तर अशा पद्धतीनं आरोप केले जातात. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? सध्याची ही जी निवडणूक आहे ती भावनिकतेची निवडणूक नाही आहे. ज्याला जर निवडणूक लढायची आहे खरोखरच ती विकासावर निवडणूक लढावी, भावनिकतेवर निवडणूक लढून चालणार नाही. जो उमेदवार ज्या गोष्टीसाठी पात्र आहे म्हणजे विकासासाठी पात्र आहे त्यासाठी जनता बरोबर त्यांना निवडून दिली जाईल. पण हे असं धमकी देऊन किंवा 10 किंवा 20 वर्षाचं असं काढून त्याला काही उपयोग चालणार नाही. आता सध्या स्थितीवर जे आपलं सरकार आहे, जे आपले आमदार आहेत त्यांच्या बाजूने जनतेने कौल दिला पाहिजे असं माझं मत आहे.